इंजेक्शन नंतर चिमुकल्याचा मृत्यू, आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. पाहुयात आमचे प्रतिनिधी संपत अंबाला यांचा सविस्तर रिपोर्ट. मोफत हृदय तपासणी शिबिरासाठी आलेल्या 5 वर्षीय श्रावीण चेन्नोरी याचा इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृतीत बिघाड होऊन मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे घडली. या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी अशी मागणी तालुका पत्रकार संघटनेने केली आहे. रंगय्यापल्ली येथील मोहन व गंगू चेन्नोरी यांचा मुलगा श्रावीण याला आरोग्य विभागाच्या माध्यमातून हृदय तपासणी शिबिरासाठी आणण्यात आले होते. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ग्रामीण रुग्णालयातील वॉर्डमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच त्याची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेतील इंजेक्शनचे नाव, बॅच क्रमांक, मात्रा, उपचार नोंदी, सीसीटीव्ही फुटेज व संबंधित वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी संघटनेने केली. दोष निश्चित झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून कुटुंबाला शासन नियमानुसार मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सागर मुलकला, उपाध्यक्ष मुरलीधर मारगोनी, सचिव अशोक कुमरी यांच्यासह पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते. 15 दिवसात न्याय न मिळाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला. तालुक्यातील जुलै 4 तारीख रोजी रंगायपल्ली येथील मुलगा श्रावीण चेन्नोरी यांचे वय 5 वर्ष, त्यांना हृदय तपासणीसाठी गडचिरोली येथे मोफत शिबिरात त्यांना घेऊन जात असताना एका दिवशी अगोदर 3 तारखेला ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे बोलवण्यात आले आणि त्या दिवशी रात्रीच्या वेळी इथं कार्यरत असलेल्या MBBS डॉक्टर आणि इतर सिस्टर लोकांनी त्यांना कोणते इंजेक्शन दिले माहीत नाही. ते त्यांचे दुर्दैव त्याच वेळी अचानक त्यांचे दुर्दैव जागीच मृत्यू झाला. या प्रकरण होऊन 1 ते 1.5 महिना होत आहे, तर आजपर्यंत याची कुठेही चौकशी केली नाही आणि कारवाई पण केली नाही. त्याकरिता त्या बाधित कुटुंबियांनी आज आमच्याकडे आल्याने पत्रकार संघटना तालुका अध्यक्ष सागर मुलकला, मी आणि माझे सहकारी सर्व पत्रकार बांधवांनी येऊन त्या बाधित कुटुंबियांना घेऊन आज वैद्यकीय अधीक्षक साहेब यांच्याशी आम्ही भेट घेतली आणि या विषयावर सविस्तर माहिती आम्ही घेऊन आम्ही आज निवेदन देण्यात आले. पुढील येत्या 15 दिवसात या प्रकरणाची चौकशी करून त्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावी. अन्यथा आम्ही 15 दिवसानंतर त्या बाधित कुटुंबाने, गावातील लोकांना आणि आमचे सर्व पत्रकार बांधवांनी मिळून इथे आम्ही तीव्र आंदोलन करून आमचे बातमी प्रसारित करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि त्या बाधित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि आज पत्रकार मीडियासमोर आम्ही बोलत आहे. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.